नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। तर व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचे मिक्स येणार आहे। तर परवाच्या दिवशी मी डोसे केले होते, तर त्याचं थोडं बॅटर उरलं होतं, तर मग काल मुलांना त्याची इडली करून दिली आणि मी वाटीमध्ये इडली बनवली आणि छान स्पंजी झाली होती। आणि ही वेळ आहे संध्याकाळची। तर त्या दिवशी परवाच्या दिवशी एकादशी होती, तर काल मंदिरामध्ये पूजा आणि एकादशीची सांगता होती। कारण विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर। तर तिथे काकड आरती असते रोज सकाळी, तर त्याची सांगता पण होती। तर म्हणून मग काला आणि महाप्रसाद कीर्तन हे सगळं काही होतं। तर तिथे पण संध्याकाळी आम्ही गेलो आणि हा दिवस आहे आजचा आणि ही वेळ आहे सकाळची। तर आज सकाळी लवकर उठल्यामुळे सगळे कामं झाले होते माझे। झाडझूड, फरशा, आंघोळ, कपडे सगळे कामं झाले होते। कारण आज दीपक जाणार होता, उद्या त्याचा पेपर असल्यामुळे तो आजच जाणार होता। त्याचं लायसन काढायचं होतं 2 व्हीलरचं, त्यामुळे तो आला होता। तर आज ट्रायल होती, तर मग तो ट्रायल देऊन संध्याकाळी 4 वाजता जाणार होता। तर म्हणून मग त्याचे कपडे आधी धुवून घेतले, ते वाळत घालून दिले, म्हणजे त्याबरोबरच कपडे सगळे धुवून टाकले, ने वाळत घातले, आंघोळ करून घेतली आणि मग आता बाकीचा राहिलेला स्वयंपाक। आणि वैष्णवी पण उठली होती, तर मग ती म्हणे मम्मी मला चाय मांडून दे म्हणे, ही वेळ आहे 8:30ची। तर छान ऊन निघालं होतं, तर म्हणून मग चाय घेत आम्ही दोघी पण जणी बाहेरच बसलो। मग तर तिने मारीगोल्ड बिस्किट खाते ती, तर तिने आणले, मम्मी खास म्हणे, नाहीतर मला काही बिस्किट आवडत नाही चहासोबत। पण तिने 2 दिले, तर मग मी पण खाल्ले आणि तिने पण खाल्लं आणि छान बसलो ऊन खात, छान गोष्टी करत। आणि मुलांसोबत असं कधीतरी बसावं वेळ काढून, छान वाटते त्यांना पण आणि आपल्याला पण। तेवढ्यामध्ये मग कचरेवाला पण आला, कचरा गाडी, तर कचरा पण टाकून दिला। आणि सकाळीनं खूप थंडी हवा राहते, त्यामुळे असं घरातनं राहावं वाटत नाही, असं वाटते कुणातच जाऊन बसावं खरं। त्यामुळे मग आईंची पण आंघोळ झाली होती, तर त्या पण छान उन्हामध्ये बाहेर फिरत होत्या आणि आम्ही पण बसलो होतो। तर वैष्णवी म्हणाली मम्मी, कारण त्या दिवशी तिने ते लावलं होतं जेल म्हणा किंवा हेअर मास्क म्हणा, तर तिने ते बनवलं, म्हणजे ॲलोवेराची पानं, कढीपत्त्याची पानं, जास्वंदाची पानं, फुलं, रीठा पावडर, आवला पावडर आणि शिकेकाई पावडर यांच्या मिळून तिने ते जेल बनवलं आणि केसाला लावलं। म्हणजे ती नेहमीच लावते, मी लावत नाही, पण ती म्हणे मम्मी आज मी तुला लावूनच देतो म्हणे, तू आज म्हणजे अशी बसून आहे तर मी तुला लावूनच देतो म्हणे। तर म्हणून मग तिला ते बनवलं जेल ते। तर पहिले मी ॲलोवेरा, कढीपत्ता सगळं घरीच आहे माझ्या, तुळशीची पानं, जास्वंदाची पानं, जास्वंदाची फुलं, कढीपत्ता हे सगळं घरीच आहे। आणि रीठा पावडर, आवला पावडर आणि शिकेकाई पावडर हे सुद्धा ती आणूनच ठेवते नेहमीसाठी। तर म्हणून मग तिने ते मम्मी आज तुझ्या मी केसला लावूनच देते म्हणे। तर ते मेहंदीमध्ये मिक्स करून लावायचं असते, परंतु मला काही मेहंदी सहन होत नाही, कारण थंडी आहे आणि थंडीने मला पुन्हा मेहंदी पण थंडीच असते, त्यामुळे मग मेहंदी नाही टाकत म्हणे, अशीच लावून देते म्हणे, खूप छान येते म्हणे केस त्याने। तर म्हणून मग तिने ते जास्वंदाची पानं, फुलं आणि ॲलोवेराचं ते काठं काढून घ्यायचे आणि मधलं फक्त जेल काढायचं आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं जेल ॲलोवेराचं। आणि त्यानंतर मग कढीपत्ता, जास्वंदाची पानं, फुलं, तुळशीचे 4-5 पानं हे सगळं टाकून थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पूर्ण छान हाताने मिक्स करून घ्यायचं। असं जेल बनेपर्यंत त्याचं मिक्स करायचं, असं चिकट द्रव त्यातून निघते जास्वंदाच्या फुलातून आणि पानातून। तर अशा प्रकारे हाताने छान कुचकरून घ्यायचं ते आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण पाण्यामध्ये। आणि त्यानंतर मग रीठा पावडर, आवला पावडर आणि शिकेकाई पावडर
हे एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे पण. आणि नंतर मग जे आपण कढीपत्ता, जास्वंदचे पानं, फुलं, तुळशीचे पानं, हे याचं जे जेल बनवलं आहे ते पहिले गाळणीने छान गाळून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये मग ॲलोवेरा जेल आणि हे आवला पावडर, रीटा पावडर आणि शिकेकाई पावडर हे पण गाळणीने गाळून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर ते मग केसांना लावायचं. आणि हे केसांना लावल्यानंतर 1-1.5 घंटा ठेवायचं. तर मला तर दुकानात जायचं होतं, तर मग ती मम्मी म्हणे तू अर्धाच तास ठेव फक्त आणि उन्हामध्ये बस म्हणे, खूप छान होते म्हणे केस याने. तर मग तिनेच मला लावून दिलं. हे सगळं मिक्स करून तयार करून घेतलं आणि मग तिनेच मला केसाला लावून पण दिलं. अशा प्रकारे बनवलेलं जेल तिने छान हाताने मॉलिश करून लावून दिलं आणि केसांची पण छान मॉलिश करून दिली. बरं वाटत होतं डोक्यामध्ये. असं कोणी जेव्हा आयतं आपल्याला लावून देते ना तेव्हा खूप छान वाटते. तर लावून घेतलं केसांना आणि मग अर्धा तास बसले उन्हामध्ये आणि फक्त मग केस छान धुवून टाकले. त्यानंतर मग केस धुवून छान थोडे वाळू दिले. थोडे ओलसरच होते केस, परंतु आता मला दुकानात पण जायचं होतं आणि त्याचा डबा पण बनवायचा होता दीपकसाठी, कारण तो 4 वाजता जाणार होता. तर तिला सांगितलं वैष्णवीला आता भेंडीची भाजी पोळ्या बनवून दे म्हटलं त्याला, कारण मला आता दुकानात जायचं आहे म्हटलं. तर तिने मग आता ती बनवून देईल 4 वाजता आणि आता मी जाणार आहे दुकानात. तर केस धुवून घेतले आणि वाळू दिले आणि आता मी माझी तयारी केली दुकानात जायसाठी. पण छान झाले होते, स्मूथ केस आले होते छान आणि सिल्की असे वाटत होते. माझे केस पहिलेच थोडेसे कुरडे असल्यासारखे आहे मागून, समोरचे पण होते पण थोडे केस गेले माझे, परंतु छान झाले केस त्याने आणि छान वाटलं. म्हणजे शॅम्पू जसा आपण लावतो आणि शॅम्पू लावून जशी आपण केस धुतो ना तसेच केस झाले छान. तर बघा तुम्ही पण करून पहा. फक्त रीटा पावडर, आवला पावडर आणि शिकेकाई पावडर ह्या 3 वस्तूच आपल्याला विकत घ्यावं लागते. बाकी सगळं तर घरी ज्या वस्तू आपल्याकडे आहे त्याच वस्तूमधून आपल्याला हे करता येते. तर तुम्ही पण बनवून पहा आणि याचा अनुभव घ्या आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं झालं ते. तर आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करत चला, कारण तुम्ही कमेंट केलं तर मला पुन्हा हुरूप येतो व्हिडिओ बनवण्याचा की नाही बा आपल्याला आज अशी कमेंट आली आहे. तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि असे माझे छान केस झाले होते, तर थोडे वाढायचे होते परंतु छान झाले केस.